संप्रदायाची पायाभरणी केली महाराज. त्या ज्ञानोबारायांनी 18 ग्रंथ लिहिलेत महाराज. किती? 18 ग्रंथ. आता त्याच्यामधले आपले फक्त चांगदेव 65 म्हणा, हरिपाठ म्हणा, अमृतानुभव म्हणा आणि ज्ञानेश्वरी एवढे ग्रंथ आपल्या लक्षात आहेत महाराज. ज्ञानेश्वरी ग्रंथाची विशेषता अशी आहे, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिताना त्या ज्ञानेश्वरीमध्ये महाराज 56 भाषा लिहिल्या. किती? 56 भाषेचा केलासी गौरव भवानी नाव उभारी. अशा प्रकारे ज्ञानोबाराय सर्वज्ञ होते. पहा, आपण विदर्भातली माणसं आहोत बरं का. आपण विदर्भातली माणसं आहोत. विदर्भातली माणसं म्हटल्यानंतर आपण मी कधी म्हणत नाही बरं का. मी कधी म्हणत नाही आणि म्या म्हटल्याशिवाय राहत नाही. तुमच्या गावात काय म्हणतात? तो किती काही शिकलेला असू द्या, तो म्याच म्हणणार, मी म्हणणार नाही. म्या शब्दाचा प्रयोग फक्त विदर्भात होतो, पश्चिम महाराष्ट्रात होत नाही, तिकडे कोकणात होत नाही महाराज, नाशिक जिल्ह्यात होत नाही, कुठंच होत नाही. फक्त म्या शब्दाचा प्रयोग हा विदर्भ प्रांतामध्ये होतो. परंतु संत किती सर्वज्ञ असतात. ज्ञानोबारायांची ज्ञा हालविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता, एवढे संत सर्वज्ञ आहेत. ज्ञानोबाराय वास्तविक हे पश्चिम महाराष्ट्रातले. ज्ञानोबाराय कुठले? पश्चिम महाराष्ट्रातले. एकनाथ महाराजांचं ठिकाण पैठण आहे. आता रोडगा हा फक्त विदर्भातच आहे. आलं का तुमच्या लक्षामध्ये? रोडगा हा विदर्भातलाच आहे. परंतु एकनाथ महाराज नवस करत असताना देवीला काय वाहण्याचा नवस? सत्वर पावे मला भवानी रोडगावाही सत्वर पावे मला भवानी रोडगावाही. म्हणून संत हे सर्वज्ञ होते महाराज. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने एक लीला केली. ती लीला केली महाराज माती खाण्याची. बळीराम दादा आईकडे गेले, यशोदेकडे. अगं यशोदे, तुझ्या कृष्णाला काय खाल्ली? मी माती खाल्ली नाही म्हणून नाही. काय बोलतात भगवान श्रीकृष्ण? आई ग आई नाही खाल्ली माती. बळीराम दादा हो बळीराम दादा खोट बोलतो. आई ग आई नाही खाल्ली माती. म्हणून म्या शब्दाचा प्रयोग ज्ञानेश्वरी मध्ये आहे महाराज.
डांगा हा शब्द विदर्भातला आहे. तुमच्याकडे म्हणतात का? जसं काही सण वगैरे असेल तर असं म्हणत नाही का आंब्याच्या फांद्यात उडून आणा म्हणून. आमच्या एकला कुर्ले असं म्हणतात, बेटा वावरात जाशील तर आंब्याच्या डांगा तोडून ये 2-4. तुमच्या इकडे काय म्हणतात? हा, विचारलेलं बरं. आमच्या गावात माणसं मेल्यानंतर जाळतात. तुमच्या इथं कसं आहे? म्हणून विचारलेलं बरं. डांगा हा शब्द विदर्भातला आहे महाराज. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात डांगा म्हटल्यानंतर ते पश्चिम महाराष्ट्र तुमच्या लक्षात येणार नाही. भाषेमध्ये 12 कोसावर गेल्यानंतर भाषा काय होते महाराज? बदलते. अशा प्रकारे सर्वज्ञ असणारी अशा प्रकारे आशिष महाराजांच्या मुखारविंदातून आपण ज्ञानेश्वरी पारायणाचं श्रवण करत आहात. समस्त ग्रामस्थ मंडळी आता कोणाकोणाचं नाव घेऊ? यावर पुढे, यावर तुम्ही या पुढे. हे व्हिडिओ शूटिंग चालू आहे ना, मी एकटाच दिसल ना त्याच्या. लोक म्हणतील पाहू महाराज कीर्तन चांगलं झालं, पण लोकच नाही. हा कॅमेरा असा आहे का तो फिरवत नाही. फिरणारा कॅमेरा नाही ना, तो बिलकुल एका जागेवरच आहे तो. त्याच्यात फक्त शिवेंद्र महाराज काढे ना, अवती लोक तिघं दिसतील. त्या का फिरवला आताच्या पुढे येणार नाही का? ठाकरे महाराजांच्या माध्यमातून मला मिळालेलं निमंत्रण सगळे नात्यातले लोक आहे. पुढचा टप्पा खाली राहील म्हणून सगळ्या नातेवाईकांची भेट घेतली महाराज. पहिले काळेच्या घरी गेलो, त्याच्यानंतर खाळेच्या घरी गेलो, त्याच्यानंतर निर्मळच्या घरी गेलो. अजून कोणा तिथं गेलो आपण? झालं ना, तिघं घरी गेलो ना आपण. आता उद्या अजून 2-3 घरी जायला लागते सकाळी, बरं का. तरी येता येता त्या राजेंद्र चौधरीचे मामा ढोक होईत का? कोण होईत? नाही, ढोक होईत ना, ते भोरे मावशे होय. हा, आता मला माहिती आहे, याला माहिती गावात. बरं का. त्यांनाही येता येता तापावर सांगितलं, म्हटलं तुम्ही येता येता या. पुढचा ते सूत्रांकडून माहिती भेटली होती का पुढचा टप्पा रिकामा असं म्हणून. तर त्या कारणामुळे एवढा भरून निघाला पाहिजे म्हणून जेवढे काही नातेवाईक असतील सगळ्यांना, आणि या कार्यक्रमाचं नियोजन करणारे या मंडळाचे जेवढे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तनाला आरंभ. विठाला